अकथकथा. लेखिका ॲडव्होकेट सीमंतिनी नूलकर. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. प्रकरण 5. नयना. कधी कधी असंही घडतं की वैवाहिक जीवनात बेबनाव झाला की लग्न झाल्याचंच नाकारलं जातं. अशा वेळी संबंधित स्त्रीचीच नव्हे तर त्या लग्न संबंधातून जन्माला आलेल्या मुलांचीही सैरभैर अवस्था होते. ज्या स्त्रीने पतीला मन, भावना, शरीर सर्वस्व समर्पित केलेलं असतं, ती आणि पितृत्व नाकारलं गेलेली तिची मुलं, ही लग्न नाकारलं जाण्याच्या एका बेजबाबदार कृतीमुळे नोव्हेअर किंवा घर का न घाट का अशा परिस्थितीत सापडतात. अशा वेळी लग्न नोंदणीकृत आहे या एकाच बाबीमुळे केवढा तरी फरक पडू शकतो. अशी केस किंवा बालविवाह एक पत्नी किंवा पती हयात असताना किंवा वैध घटस्फोट झालेला नसताना बेकायदेशीररित्या केलं जाणारं दुसरं लग्न, भूछत्रासारखी जागोजागी असणारी विवाह मंडळं, अशांवर अंकुश ठेवण्याच्या दृष्टीने द महाराष्ट्र रेग्युलेशन ऑफ मॅरेज ब्युरोज अँड रजिस्ट्रेशन ऑफ मॅरेजेस ॲक्ट 1998 हा कायदा अस्तित्वात आलेला आहे. अलीकडेपर्यंत विवाह नोंदणी कायद्यातल्या तरतुदींची गंभीरपणे दखल घेतली जात नव्हती. विवाहाच्या नोंदणीसाठी वधूवर प्रत्यक्ष हजर नसले तरी चालून जायचे. तेव्हा घडलेली ही एक केस. काही वर्षांपूर्वीची गोष्ट. एक मध्यमवर्गीय आईबाप आणि त्यांची 18-20 वर्षांची मुलगी असे माझ्याकडे आले. मुलगी कॉलेजमध्ये जाणारी, दिसायला छान होती पण तशी शामळूज. आई वडीलही शिकलेले पण आपण बरं आणि आपलं घरदार बरं अशांपैकी. त्यांचा प्रॉब्लेम अतिशय विचित्र होता. त्यांनी एक मॅरेज सर्टिफिकेट माझ्यापुढे ठेवलं. आधी नेहमीच्याच पठडीतली केस असावी असा माझा समज झाला. काय सांगावं आणि कसं सांगावं अशा घालमेलीमध्ये त्यांचा बराच वेळ गेला. शेवटी बोलणं तर भागच होतं. आई, बाप, मुलगी अतिशय टेन्स, तणावाखाली होते. हळूहळू त्यांनी त्यांची चित्तरकथा सांगितली. ही मुलगी म्हणजे नयना, त्यांची एकुलती एक. बुद्धी चांगली, दिसायलाही चांगली. तिला चांगलं शिकवून चांगलं घर बघून लग्न लावून द्यायचं एवढी माफक आकांक्षा त्या आईबापांची होती. कधीतरी 9वी-10वीत असल्यापासून एक काळगेला थोराड मुलगा तिच्या मागे मागे करायला लागला. जिथं जाईल तिथं मागे हजर असे. आधी नयना जरा बिचकली. मग मैत्रिणींच्याही लक्षात ही गोष्ट आली. हळूहळू चिडवाचिडवीला सुरुवात झाली आणि नयनाचं लक्ष नाही म्हटलं तरी पुन्हा पुन्हा त्याच्याकडे जायला लागलं. त्याची बाईकवर बसण्याची स्टाईल, त्याचे रंगीबेरंगी शर्ट्स आवडायला लागले. एव्हाना चोरटे कटाक्ष, चिठ्ठ्यांची देवघेव सुरू झाली. अभ्यासातलं लक्ष कमी व्हायला लागलं. नजर भिरभिर व्हायला लागली. तशी आई अस्वस्थ झाली. तोपर्यंत काही काही कानावर यायलाही लागलं होतं. आईनं वडिलांच्या कानावर घातलं. त्यांनी आडून आडून चौकशी केली आणि त्यांना धक्काच बसला. तो मुलगा तसा गुंडच, अशिक्षित, असंस्कृत कुटुंबातला, शिक्षण अर्ध्यावरच सोडलेला. पैशांचं पाठबळ मात्र होतं आणि रिकामटेकड्या मित्रांचा कंपू. आईबाप धास्तावूनच गेले. पहिली प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून त्यांनी नयनावर हात उगारला. तिला कोंडून घातलं, उपाशी ठेवलं. पण अशा जबरदस्तीने काय साध्य होणार? एकीकडे नयनाचा थैथयाट, रडणं, असहकार आणि भरीसभर म्हणून त्या मुलाचे धमक्यांचे फोन, निरोप येणं सुरू झालं. डोक्याला हात लावून बसण्याशिवाय आईबाप काही करू शकणारच नव्हते. बदनामीला घाबरणारं ते मध्यमवर्गीय कुटुंब आणि त्यांची ती नासमज अल्लड मुलगी. त्यांनी तिला समजावून सांगून पाहिलं, रडून भेकून हातापाया पडून पाहिलं. पण नयनाला एवढा कुठला जोर आला होता कोणास माहीत. स्वतःचं तेच ती धरून बसली. शेवटी हो ना करत, शिक्षण तरी पुरं कर, आम्ही कशालाच नाही म्हणणार नाही, तोपर्यंत मात्र थांब, असं विनवण्या करून दोघांनी सांगितलं. त्याला मात्र ती तयार झाली. प्रश्न तसा तात्पुरता सुटला. नयनाचं शिक्षण, बाहेर जाणं येणं सुरू झालं. काही ना काहीतरी वडिलांच्या कानावर येतच होतं. लोकांच्या भोचक प्रश्नांना उत्तरं देताना त्यांची तिरपीट उडत होती.
पण दुःखात सुख एवढंच होतं की नयना अभ्यासाला लागली होती. इंजिनिअरिंगला जायचं तिच्या डोक्यात होतंच आधीपासून. तो विषय कोणीच काढत नव्हतं. पण अलीकडे नयना सैरभैर वाटत होती. एकटक पाहत बसून राहायची. जेवण नको असायचं. कुठं बाहेर जायला नको असायचं. कुणात मिसळायला नको असायचं. फोन वाजला की धास्तवलेली वाटायची. कधी फोनवर तुटक बोलून रडत खोलीत जायची. शेवटी आईनं पुढे होऊन विषय काढला आणि पुन्हा एकदा त्यांना जोरदार धक्का बसला. हळूहळू नयनाला स्वतःलाच त्या मुलाचं बेदरकार वागणं खटकायला लागलं होतं. त्याचं दारू पिणं, अव्याहत सिगरेट्स ओढणं, अर्वाच्य भाषा तिला असह्य व्हायला लागली. त्याचे मित्र, त्यांचा एकूण जगण्याचा रवैया सगळंच चौकटीबाहेरचं होतं. काहीतरी चुकतंय हे तिला जाणवायला लागलं आणि तिचं हे वागणं, हा बदल जसा त्याच्या लक्षात यायला लागला तसा तो बिथरला. त्याचं खरं रूप तिच्यापुढे ठाकलं. त्याच्या नको त्या मागण्या सुरू झाल्या आणि नयनाचा ठाव सुटला. आई वडिलांचं म्हणणं आता पटायला लागलं होतं, पण परतीचा मार्ग राहिला होता की नाही हे तिला उमगेना. कसाही असेना, आईचा मिळालेला आधार तिने घट्ट पकडला. मग बापाचाही हात पाठीवर विसावला. पण त्या तिघांनाही आता जगणं अवघड झालं. बाहेर पडणं मुश्किल झालं. सतत त्याचे धमक्यांचे फोन, चित्रविचित्र माणसांचं पाठीमागून येत राहणं, पत्र, कुणाकडे बोलणार? पोलिसात जायचा विचार त्यांच्या मनात यायच्या क्षणीच जीवे मारण्याची, नयनावर ॲसिड फेकण्याची भाषा त्याने वापरायला सुरुवात केली. शेवटी वडिलांनी दुसऱ्या गावी बदली करून घ्यावी असा निर्णय घेतला आणि तसे प्रयत्न सुरू केले. आता त्यातून काही निष्पन्न होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आणि पोस्टाने नयनाचं मॅरेज सर्टिफिकेटच त्यांच्या घरी आलं. त्या मुलाबरोबर नयनाचा रीतसर विवाह होऊन त्याची नोंदणी झाल्याचं सर्टिफिकेट. लग्नाच्या तारखेला नयना आईबापाबरोबर घरीच होती. तरीही त्यांना चोरून नयनाने लग्न केलं का अशी शंका आली. पण नयना मात्र ते पोट तिडकीने नाकारत राहिली. हा काय प्रकार आहे हे त्यांना समजेनासं झालं होतं. नयना पुन्हा पुन्हा तेच तेच निक्षून सांगत होती की तिचा आता त्याच्याशी काहीच संबंध नाही. काही वर्षांपूर्वी विवाह नोंदणी कायद्यामध्ये एक त्रुटी अशी होती की वधू-वरांकरिता कुणीही विवाह नोंदणी फॉर्म भरून घेऊन जाऊन विवाह नोंदणी करू शकत असे. वधूवर हजर असण्याची गरज नसे, फोटोची गरज नसे. त्या गुंड मुलाने नेमक्या याच गोष्टीचा फायदा घेऊन नयनाला अडकवलं होतं. नयनाशी लग्न झालेलं नसताना केवळ विवाह नोंदणी अर्ज करून परस्पर विवाह नोंदणी करून घेण्याचा बेकायदेशीर प्रकार त्या मुलाने दडपशाहीने घडवून आणला होता. हाच प्रकार मुंबईमध्ये असंख्य मुलींच्या बाबतीत तेव्हा घडत होता. प्रेमाच्या भूलथापांना बळी पडून घरातून पळून येणाऱ्या मुलींना याही मार्गाने ब्लॅकमेल राजरोसपणे केलं जात होतं. पण आता कायद्यात बदल झाला आहे. विवाह नोंदणी करताना वधूवर आणि साक्षीदार नोंदणी कचेरीत हजर असणं बंधनकारक आहे. त्यांचे फोटो, अंगठा निशाणी सुद्धा घेतली जाते. कुणाचा झालेला न झालेला विवाह कुणीही तिराहीत नोंदवू शकत नाही. पण नयनाच्या बाबतीत जे घडलं त्याला तेव्हा तरी सगळ्या परिस्थितीचा, त्या तिघांच्या मनस्थितीचा विचार करता घटस्फोटाचा अर्ज करण्यावाचून सौम्य पर्याय राहिलेला नव्हता. आणि अर्थातच वेळखाऊ प्रकरण आणि अतोनात मानसिक त्रासाला आमंत्रण. कोणत्याही दृष्टिकोनातून विचार केला तरी विवाह नोंदणी ही किरकोळीत काढावी अशी बाब नाही. अशा बेकायदेशीर विवाहांची नोंदणी आता कायद्याने होऊ शकत नाही हे जितकं सत्य आहे, तितकंच प्रत्येक कायदेशीर विवाह हा नोंदणीकृत व्हायला हवाच हवा हेही लक्षात घ्यायला हवं. द महाराष्ट्र रेग्युलेशन ऑफ मॅरेज ब्युरोज अँड रजिस्ट्रेशन ऑफ मॅरेजेस ॲक्ट 1998, AIR 2002, मॅड 73, कांगवली, अपोजिट सरोज. धन्यवाद.